आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमच्या बिनबाद 11 अशी सलामी पाहायला मिळतोय। दोन फलंदाज चांगला खेळ करत असं नाही की करे करम पाडील ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो। स्विच इट, व्हाट अ शॉट, अतिशय चांगला देखना पडका आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। आलाय तो एक उत्तुंग असा षटकार। या 6 धावा मात्र पाहायला मिळाला। रिव्हर्स स्विचचा वापर केला। करम पाटीलच्या बॅट मधूनच षटकार पाहायला मिळाला। तर स्वयंसेवक आपण चेंडू आणून द्या। आणि चेंडू थोडासा पाहिलं तर आउटफील्ड बाहेरची खराब आहे। नवीन चेंडू दिला जाईल कारण दुसरे षटक आहे। 2 षटकांच्या नंतर मात्र जुना चेंडूचा वापर केला जाईल। तर कधी चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडूचा वापर करण्यात येईल। लक्षात ठेवा, आयोजन कमिटीने सांगितलंय, स्ट्रॉंग आहे कमिटी, त्यामुळे ते कधी चेंडू नवीनच मिळेल। तर मॅच बॉल आलाय। यस, धन्यवाद मित्रा, आपण चेंडू आणलाय। तर चेंडूची चाचणी करत असताना कशा प्रकारे आता खेळाचा मागचा फटका, अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय। गोलंदाज पाहतोय आपण विवेक मात्रेला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरे षटक फेकत असताना यावेळेस क्रॉस द लाईन, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स। पहिला बॉल वरती जर विचार केला तर षटकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर चौकार पाहतोय। अतिशय वेगाने धावसंख्या पाहायला मिळाली। पहिल्याच सकाळपासून 2 सामन्याचा विचार केला तर पहिल्याच सामन्यात 58 धावा पाहायला मिळाल्या। आणि त्या 58 धावा सुद्धा चेस केल्या गेल्या। यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये। लागोपाठ 4 मोठे फटके पाहायला मिळतात ते आपल्याला आराध्य स्पोर्ट टेंबोडे या टीमच्या वतीने। गोलंदाजी मात्र येथे निष्फळ होत असताना चांगले गोलंदाजी करण्याची गरज आहे। आता मात्र येथून सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना करणने मात्र फार चांगली उपयुक्त पारी या ठिकाणी दाखवत असताना सलामीला येऊन चांगला स्टार्ट देण्याचा त्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा तोच फटका आणि तिसऱ्यांदा चेंडू मात्र त्या क्षेत्रामध्ये जातोय। आता मात्र उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय। प्रत्येक बॉलवरती मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय आणि एकूण जर पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती झाल्यात। पहिल्या षटकात फक्त 11 धावा होत्या, मात्र या षटकात जर पाहिलं तर चांगली फलंदाजी येथून पाहायला मिळतोय करण पाटीलच्या माध्यमातून। या बेले चांगला फटका होता, थोडेसे पाठीमागे सरकले। आत्ताचा बॉल व्यवस्थितरित्या हाताळला गेला आणि अशीच बॉल फेकण्याची संधी होती, मात्र करण सारखा एक विस्फोटक फलंदाज समोर असताना मात्र गोलंदाजी करणं म्हणजे खूप अवघड काम आहे आणि करणने मात्र तेच इथे दाखवून दिलंय। स्विच इट करतोय, पुन्हा एकदा फटका खूप देखणा आहे आणि चेंडू जातोय चौकारासाठी। या मिळतील त्या 4 धावा। अतिशय मागडे षटक पाहायला मिळाला विवेक मात्रेच आणि 2 षटकांचा खेळ संपलाय। एकूण धावसंख्या धावफलकावरती 35 धावा। तर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। पहिल्या षटकात आल्या त्या 11 आणि या ओव्हर मध्ये पाहिले तर तब्बल 24 धावांचं षटक फेकलं, त्याच्यामध्ये 4 चौकार, 3 चौकार, 2 षटकार पाहायला मिळाला। पुन्हा एकदा तोसिब पटेल गोलंदाजी मार्क वरती आलाय। आता मात्र इथून स्टार ओबे संघाला कमबॅक करावं लागेल। अशा रीतीने जर पाहिलं तर धावसंख्या खूप मोठी आहे आणि या वेळेस या देवांश ट्रॉफीचा विचार केला तर पहिल्या सामन्यात 58 धावा झाल्या, त्या सुद्धा चेस केल्या गेल्या कारण येथे धावा सुद्धा चेस होतात। त्यामुळे जरी आपण 60-70 धावा बनवल्या त्या मात्र सुरक्षितच असतील असं नाही आहे,
कारण क्रिकेटमध्ये कोणती मोठी धावसंख्या बनवली गेली तरी ती सुरक्षित असेल असं नाहीये. त्यामुळे ते गोलंदाजांची प्रतिष्ठा पानाला नेहमीच लागताना पाहायला मिळतंय. तिसरे षटक तौसिफ पटेल. पहिलाच बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय उत्तम मस्करच्या बॅट मधून. तर पहिलाच बॉल ओव्हर पिच मिळाला, मधोमध बॅट वरती घेतला, मिडल केला आणि त्याच्यावरती मात्र या 6 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा क्रॉस द विकेट खेळाय आणि चेंडू आणखीन एक षटकार लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरा षटकार पाहायला मिळतोय. अतिशय जलद गतीने धावसंख्या जात असताना या टेंबोडे टीमची तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी उत्तम मस्करला पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस स्विच हिट केलाय आणि आता मात्र चेंडू जायला चौकाराच्या दिशेने. 4 धावा. काय फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. स्विच हिटचे फटके पाहायला मिळाले, प्रेक्षणीय फटके या ठिकाणी पाहत असताना 50 कंप्लीट झाली आहे. 51 धाबा धापळकावरती लावल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक चांगलं थोडंसं पाहायला मिळालं, त्याच्यानंतर मात्र 24 धाबा आल्या दुसऱ्या षटकात आणि आता सुद्धा थोडीशी मागडी गोलंदाजी. या ठिकाणी टॉपेज चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय दूरवरती. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि थ्रोपैकी येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाबा आहेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. 53 धाबा धापळकावरती होत असताना पुन्हा एकदा स्विच हिट. व्हॉट अ शॉट. अतिशय चांगला देखना फटका, पॅरेलल स्ट्रोक आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तर ते मात्र धावाच आणि धावाच पाहायला मिळतात त्या पहिल्या सत्रामध्ये. चांगली फलंदाजी टेंबोडे टीमच्या वतीने. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंच वाईडची खूण करतात. खूपच दूरवरून चेंडू फेकला जातोय आणि तोपर्यंत मिळेल ती 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. एकूण टोटल 60 धाबा. यावेळेस चांगला फटका, झेल होईल का, सम्राट झेल खाली आणि मात्र सहजरित्या झेल टिपला जातो. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. फार मोठी फटकेबाजी झाली आणि त्याच्यानंतर मात्र अखेरकार तौसिफ पटेलने ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. पहिला फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावपळकावरती एकूण टोटल 60 धाबा. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला फलंदाज उत्तम मस्करच्या माध्यमातून. 10 बॉल 33. अतिशय चांगली तगडी फलंदाजी या ठिकाणी पाहिले आपण. टेंबोडे संघाच्या वतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण 60 धाबा धावपळकावरती. वनडाऊनचा फलंदाज कुणाल भोईरला पाहतोय आपण. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. समोर करण. यावेळेस फुलटॉस बॉल, फटका हुकलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र सहज सोपा झेल टिपला जातोय. लगातार दुसरा धक्का दिला जातोय कारण मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. तो गोलंदाज पाहतोय आपण सोहेल पटेलला. सलामीची जोडी मात्र शांगायणामध्ये परतली आहे. वेल प्लेड. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. करण पाटील आणि त्याचबरोबर उत्तम मस्करच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहता आली. 60 धावांची इनिंग साकारली. दोन्ही ॲज अ ओपनर म्हणून 60 धावांचं योगदान दिलं आणि अखेरकार फलंदाज बाद झालाय. तर नवीन जोडी मैदानावरती. आता मात्र धावा रोखण्याची संधी असेल ती स्टार ओवे संघाला.
यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला, थोडासा टप्पा मागे ठेवला आणि त्याने लवकर ओळखलं की हा फलंदाज मोठा फटका खेळतोय, मात्र मागे टप्पा ठेवला आणि व्यवस्थितरित्या एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगताच झाली आहे. एकूण चौथं षटक पाहायला मिळतोय. धावपळकावरती धाबा आहेत त्या 60 रन्स. यावेळेस डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, मात्र ते एक धाव जलद गतीने मिळवली आहे. चांगली गोलंदाजी होत असताना त्यातून मात्र 3 चेंडू फेकल्यात, एकच धाव खर्च करतोय सोहेल. त्यामुळे आता थोड्याशा जे धाबा आल्या सुरुवातीला त्या धाबा तोपाव्या लागतील. तर दुसरीकडे पाहिलं तर हे दोन्ही नवीन फलंदाज आहे, त्यामुळे कधी ते धावा पाहायला मिळतील. यावेळेस दांडी गुल एसटी उडाली आहे आणि खूप चांगली गोलंदाजी सोहेलच्या माध्यमातून लागोपाठ दुसरा धक्का दिला जातोय तो आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमला. तर चांगली गोलंदाजी या षटकाचा विचार केला तर 2 फलंदाजांना बाद केल्यात आणि एकूण टोटल धावसंख्या धावपळकावरती 61 धाबा आहेत. तर मागच्या काही चेंडूंचा विचार केला 5-6 चेंडूंचा तर फक्त एकच धाव आली आहे आणि त्याच्या मोबदल्यात 3 विकेट गमावल्यात या आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमने. न्यू बॅट्समन मैदानावरती निकेश मस्करला पाहतोय. चांगली गोलंदाजी होत असताना स्टार ओव्हर टीमच्या वतीने सुरुवातीला मात्र खूप धाबा गेल्या, तर तशी फलंदाजी सुद्धा झाली आणि त्या धाबा रोखण्याचं काम आता मात्र सोहेलच्या माध्यमातून होत असताना सोहेल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. आत्ताचा बॉल ऑन साइडला खेळाचा होतोय, चेंडू गेलाय अलॉंग द कार्पेट. सम्राट चेंडूवरती एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, येथून धावचीची संधी होती मात्र थ्रोपैकी टप्प्यावरती केली आहे. जर थ्रोपैकी ऑन दी स्टंप आली असती तर कदाचित चित्र येतं वेगळं पाहायला मिळालं असं. सम्राट सारखा एक चपळ क्षेत्ररक्षक होता डीप मिड विकेटला, थ्रोपैकी येणं गरजेचं होतं, त्यामुळे ते जीवनदान मिळतोय या फलंदाजाला. 2 धावा अंकित केल्या जातात. आत्ताचा बॉल एज आणि फलंदाज बाद. अतिशय चांगली षटक फेकत असताना या षटकाचा जर विचार केला सोहेल पटेलच्या तर 3 फलंदाजांना बाद केलेत त्यांनी या षटकामध्ये. तर एकूण टोटल 62 धाबा आहेत. तर पाया षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावेचं षटक फेकलंय. अतिशय चांगलं षटक सोहेलने फेकलंय आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद. तर 63 धाबा, सॉरी 63 धाबा धावपळकावरती. अतिशय चांगलं षटक फेकलं या मी म्हणेन शेवटचं षटक. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने मात्र वळण घेतलाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातोय आणि एक फलंदाज तर निश्चित धावचित होईल आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. सोपन बोईरला पाहतोय आपण. शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हरचं डेट ओव्हरचं षटक राहुल बाद झालाय. भूषण गडगे मैदानामध्ये येत असताना मात्र मागच्या 2 दुसरे षटक मार्गस्थ असताना पाहतोय. 3 षटकामध्ये 60 धाबा होत्या या संघाच्या. असं वाटलं होतं की शतक पूर्ण करतोय की काय संघ, मात्र सोहेल पटेलने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर पाहतोय आपण सोपान. यावेळेस मात्र पटका चांगला आहे, उंचच उंच गेला, क्षेत्ररक्षक होते मात्र बनले प्रेक्षक आणि या 6 धाबा.
एकूण टोटल 70 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. त्या टेंबोडे टीमच्या हाय स्कोर पाहायला मिळतोय आजच्या या दिवसाचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावेने. तिसरे धावेचा प्रयत्न असेल का, मात्र नाहीये. 2च धाबा धापळकावरती एकवटल्या जातात. मागच्या बॉलचा विचार केला तर फुलटॉस दोन्ही बॉल होते, मात्र बॅटवरती व्यवस्थित कनेक्टिंग झालं नाहीये, त्यामुळे ते 2च धाबा मिळाल्या. आताचा बॉल ओरपिच होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौकार. तर खूप चांगली फलंदाजी होत असताना इथून फलंदाज पाहतोय आपण कुणाल भोईर, जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. चांगला बॅट्समन आहे, चांगले फटके त्याच्या बॅटमधून. पॅरेलल स्टॉक. आता पुन्हा एकदा चेंडू जाईल तो सरळ रेषेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. 82 धाबा. या षटकाचा विचार केला तर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. सुरुवातीचे 3 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले होते, मात्र या 2 चेंडूवरती 2 फटके आले, त्यामुळे स्कोर पुन्हा एकदा उच्चतम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका. झेल बाद. यस, फलंदाज बाद होते ते, मात्र सोहेलने झेल टिपलाय आणि 5 षटकांचा या ठिकाणी पाहिला तर खेळ संपलाय गेलाय. आणि 5 षटकामध्ये तब्बल आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमने बनवल्या त्या 82 धाबा आणि 83 धाबांचं लक्ष असेल स्टार ओवे संघासमोर. हॅलो, थँक्यू जगदीशजी. पूर्वार्धामध्ये आपण ऐकलात जगदीशजी पाटील यांचा आवाज. आजच्या दिवसातील हाय स्कोर म्हटलं तर आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाचं पाहायला मिळतंय. टोटल 82 धावा कुठल्या गेल्यात आणि 83 धावांचं पाठलाग करावं लागेल स्टार ओवे संघाला. म्हणजे ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाच्या फलंदाजांना, तशी मात्र फलंदाजीचा टिप आणि टॅप उत्तर देताना करावी लागेल ती निश्चितच स्टार ओवे संघाला. आणि त्याची ताकद आहे, कारण निकेश म्हात्रे सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, तौसिफ सारखा एक फलंदाज आहे, सोहेल सारखा एक फलंदाज आहे, समोरा सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले फलंदाज आहे त्यांच्याकडे आणि ती क्षमता आहे त्यांच्याकडे स्टार ओवे संघाकडे 83 धावांचा पाठलाग करण्याची. परंतु इथे किती दमछाक होत आहे तर पाहायचं आहे स्टार ओवे संघाचं. त्र्याऐंशी धावांचं पाठलाग करायचं आहे स्टार ओवे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते, निकेश म्हात्रे आणि सोहेल. त्याचबरोबर पहिला गोलंदाज स्वतः संघनायक करण पाटील आपल्या खांद्यावर जबाबदारी घेताना पाहायला मिळते. उत्तमची कामगिरी उत्तम पाहायला मिळाली, करणची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आणि अशा फलंदाजाच्या जोरावर मात्र 83 धावा कुठल्या गेल्या. 83 धावांचं पाठलाग करतोय तो आता स्टार ओवे संघ. स्ट्राईक एंडला निकेश, नॉन स्ट्राईक एंडला सोहेल, हे अष्टपैलू खेळाडू जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते स्टार ओवे संघाची. पंच आमच्याकडे इशारा देतात, ग्रीन सिग्नल देतात. स्टार्ट. पहिला चेंडू खोदून काढला,
मिडविकेट क्षेत्राकडे कार्पेट डाव ढकलला गेला. एक धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मारते घडते काय पाहायचं आहे. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सोडावी लागली. सोहेलला काही गरज होती का. काय थ्रो पाहायला मिळाली. काय बॅकिंग पाहायला मिळाला. चेंडू जसा हातामध्ये आला तसा फेकून दिला ते गोलंदाजाच्या हातामध्ये आणि चांगली किमया करून दाखवली. ते क्षेत्ररक्षक होता तिथे सौरभ. सौरभ नैतम. सोहेलला मात्र गेल्या पावली माघारी परतून यावं लागलं. ओहो, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. लेग स्टंप यॉर्कर किंचितसा बाहेरून चेंडू गेला असेल कदाचित. इथून आम्हाला पाहायला मिळत आहे. चेंडू अवांतर पाहायला मिळाला. निकेश फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोठ्याच पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सौरभ. काय थ्रो करतोय पहा. गोटी नेम अचूक पाहायला मिळतोय. सौरभची लहानपणी मला वाटतंय 5-6 वर्ष 7-8 वर्षाचा असताना गोटी खेळा असेल. गोट्या खेळत असेल तो. लेफ्ट हँड थ्रो करतोय. काय थ्रो करतोय. चुकीची थ्रो होतच नाही त्याच्याकडनं. पहा ना, अतिशय सुंदर थ्रो पाहायला मिळाली सौरभकडनं. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज नौका फलंदाज समरा. इथे मात्र वाईट पंच या इशारा करतात त्याच्याकडे. चेंडू अवांतर आहे. राकेश भोईर आणि विजय भोईर ही जोडी पंचांची पाहतोय. पंच म्हणजे क्रिकेटचे देव आणि ते जे पुन्हा करतील काय निर्णय देतील त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे. समरा पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करणला. ओहो, चेंडूला दिशा दिली आहे फाईन लेगच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक सौरभ नैतम. आणि त्या सौरभनं मात्र अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगे क्षेत्ररक्षण केलंय. आणि राज्यस्तरीय स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमध्ये धावण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सौरभ नैतम हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आज टेंबोडे संघाकडे. इथे मात्र लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल केला. एक धाव निश्चित मिळाले. एकेरी धावेनं मी म्हणेन टेंबोडे संघाचं काही समीकरण जास्त बिघडणार नाहीये. कारण चौकार षटकारांची आतिषबाजी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत टेंबोडे संघाचं काही बिघडणार नाहीये. यातील मात्र शंका नाही. मात्र ती सुरुवात कोण करेल हा मोठा प्रश्न आहे. ओहो, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतो. निकेशला मात्र चकवा दिलाय. चेंडू बॅटला ब्रश होत नाहीये. त्या रीतीनं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. करण पाटीलचा हा चेंडू आपण पाहिला. चांगली गोलंदाजी वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली करण पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावा 7. आता मात्र सोडला नाहीये. निकेशच्या बॅट मधून निघाला आखोट टप्प्याचा चेंडू पाहिला तसा फेकून दिला फाईन लेग क्षेत्राकडे. सीमारेषे बाहेर दणदणी षटकार. आणि ही सुरुवात म्हणावी लागेल ती निकेश म्हात्रेची. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर आला मोठा फटका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला बहर आली. आणि त्याचबरोबर धावसंख्या आपण पाहिली. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. हॅलो, सुंदर गोलंदाजी म्हणता येईल कारण एक गडी बाद झालाय. 13 धावा धावपलकाला. शेवटच्या चेंडूवर एक षटकाराचा मार बसला मी म्हणेन करण पाटीलला. नवीन गोलंदाज राहुल गडगे. स्ट्राईक इनला फलंदाज समरा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील देखील केली होती. चेंडूची हाईट फॅक्टर पाहिली पंचांनी. लाईन पाहिली. त्यानंतर लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 83 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे चौकार षटकार मारावे लागतील ती स्टार ओवे संघाच्या फलंदाजांना.
आणि ती क्षमता आहे त्यांच्याकडे, ती क्षमता मात्र दाखवावी लागेल. ओहो, मोठा पटका खेळला जबरदस्त चेंडू, ब्रह्मास्त्र. पण इथे घडतंय काय पाहायचं. इथे घडलंय की झेल सुटलाय, झेल जमिनीला दान झालाय. निकेशला मात्र जीवनदान मिळालाय, मात्र त्या जीवनदानाचा फायदा आता मात्र उचलावा लागेल. निकेश मात्रेला राहुल गडगेने टाकलेला चेंडू प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला होता, परंतु इथे घडलं काय, झेल सोडला तो क्षेत्रशिव होता. भूषण गडगेने मात्र हा झेल सोडला, साधा सोपा झेल सोडलाय. लॉंगॉन क्षेत्राकडे एक धाव. हॅलो, राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू एकशे रक्षकाचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र चकवा चेंडू फेकला होता मी म्हणून निकेशला. 83 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय दमछाक पाहायला मिळते मी म्हणून स्टार ओव्हिस संघाची. पहिले षटक हाताळत असताना करणनं 13 धावा खर्च केले होते, एक सफलता मिळवती. मात्र या षटकामध्ये अंकुश लावण्याचं काम करतोय मी म्हणून राहुल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. एक नामवंत फलंदाजाला, अष्टपैलू खेळाडूला ज्याच्या नावावर बाईक आहे त्या खेळाडूला मात्र अक्षरशः थांबून ठेवलं. त्याच्या पायामध्ये झाकलदंड टाकलाय, पायामध्ये बेडी अडकवली जशी काय, तर धावांवर अंकुश ठेवलाय मी म्हणेन ना राहुल गडगे या गोलंदाजानं. ओहो हो, एकदम क्लास बॉलिंग पाहायला मिळते राहुल गडगेची. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले निकेश मात्रेला गोलंदाजी करत असताना. तर षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडून, कारण पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा आणि शेवटचे 3 चेंडू निर्धाव. म्हणजे निकेश मात्रेला थांबून ठेवलाय, धावांवर अंकुश लावलाय आणि संघनायकाची कामगिरी जे दिली होती, संघनायकांनी जी जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारीला साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती नक्कीच राहुल गडगेच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 67 धावा. सौरभ नैतम, सरनेम जरासा वेगळा वाटते आपल्याला, सौरभ नैतम, कारण तो महाराष्ट्रामध्ये पहिला आलाय धावण्यामध्ये, ज्याने टेंबोडा गावाचं नाव गाजवलंय महाराष्ट्र धावण्याच्या स्पर्धेमध्ये, आणि तो गोलंदाज आलाय सौरभ नैतम. पहिला चेंडू अवांतर फेकत असताना 66 धावांची गरज आहे, ती 18 चेंडू मध्ये. ओहो, चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्राला पाठवलाय. चेंडूच्या मागे 2 क्षेत्र धावत आहेत, परंतु शेवटी विजय झाला मी म्हणेन चेंडूचा. आणि इथे मात्र चौकार मिळाला, निश्चितच फलंदाज समोर आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अजूनही येणारे 17 चेंडू 62 धावांची गरज असणार आहे. मात्र स्टार ओव्हिस संघाला टिप आणि टॅप उत्तर देताना थोडीशी अडचण निर्माण केली गोलंदाजांना. करण पाटीलनं पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्याचबरोबर संघनायकाची काय भूमिका असते, अष्टपैलू कामगिरी कशा पद्धतीने हे दाखवून दिलं, सिद्ध करून दिला करण पाटीलला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र राहुल गडगेनं मात्र चांगली गोलंदाजी केली. 3 धावा अवघ्या दिल्या होत्या निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये, आणि अक्षरशः निकेश मात्र सारख्या फलंदाजाला अक्षरशः नाचवलं होतं. परंतु 30 पुन्हा एकदा कामगिरी दिली नवख्या गोलंदाज सौरभ नैतमला. नैतम मात्र गोलंदाजी करत असताना येणारे 17 चेंडू 61 धावांची गरज. हो, चेंडू हवे शॉट पॉइंट लेगच्या दिशेनं. इथे मात्र चांगला एफर्ट, चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. समराला मात्र माघारी परतावं लागेल. दुसरा फलंदाज बाद होतोय स्टार ओव्हिस संघाचा. सर्वेशनं मात्र चांगली झेल पकडला आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर सौरभ नैतम या गोलंदाजाने आतापर्यंत एक चौकाराचा मार खाल्ला जरी असला तरी एक सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाकडे विवेक म्हात्रे.
ओहो मोठा फटका इथे मात्र मिडविकेट क्षेत्राला छेदतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. बऱ्याच कालावधीनंतर चौकार पाहायला मिळतोय. स्टार ओवेस संघाचा सलामीचा फलंदाज निकेश मात्रेच्या बॅटमधून. अशा पद्धतीनं शेवटपर्यंत सलामीच्या फलंदाजाला शेवटपर्यंत तग धरून उभं राहायला लागेल आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जशी उत्तम मस्करने केली, जशी करण पाटीलने केली, तशी मात्र फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र ऑफस्टमला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे आणि अवांतरच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव जोडली जाईल. येणारेच 15 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे. सौरभ नैतम गोलंदाजी करत असताना इथे मात्र सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. बॅटची इनरेज लागली होती. निकेशला मात्र माघारी परतावं लागेल. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केल्यासारखं वाटतंय. ते निश्चितच आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघानं, कारण निकेश सारखे एक हुकमी फलंदाजीचा बादशाह निकेशला मात्र माघारी परतून लावलाय गोलंदाज सौरभ नैतेनं. एकूण 3 गडी बाद. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाकडे अकिब पटेल. अकिबला पाचारण केलंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अकिबनं. आल्यावर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे झालं काय, क्रिकेटची आत्महत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये अकिबला मात्र माघारी आल्या पावली जावं लागेल. चौथा विकेट गारत निश्चितच स्टार ओवे संघाचा अकिब पटेल. 27 या धावसंख्येवर 4 गडी बाद स्टार ओवे संघाचे. येणारे 13 चेंडू 56 धावांची गरज. कुणाल षटक संपल्याचा इशारा आलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये 4 गडी बाद. तर विचार केला तर 27 धावा म्हणजे 9ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. इथे मात्र 83 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जास्तीत जास्त चेंडूचा विचार केला तर निर्धाव खेळून काढला तर स्टार ओवे संघ. आणि अशा रीतीने फलंदाजी जर आपण पाहिली तर निश्चितच पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल तो स्टार ओवे संघाला. परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये, कारण येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये फलंदाजांनी जर षटकारांची आतिषबाजी केली तर निश्चितच सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल तर स्टार ओवे संघ. नवीन गोलंदाज राहुल गडगे. ओहो मोठा फटका मिडुकी क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्यांना त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक सौरभ नैत्यम आणि सौरभनं मात्र चांगला झेल पकडला, चांगला अपड दाखवलाय. फलंदाज बाद होईल. कुणाल ठाकूर हा फलंदाज बाद झालाय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो विवेक म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज नौका फलंदाज तौसिफ पटेल. येणारे 11 चेंडू 56 धावांची गरज. राहुल चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होता तिथे विवेक म्हात्रे. निर्धाव चेंडू खेळून काढतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राहुल गडगे. मागच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या आणि 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते निकेश मात्र सारख्या फलंदाजाला. तो गोलंदाज पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळतोय. इथे मात्र मोठा फटका. प्रॉपर टायमिंगचा अभाव आहे की नाही पाहायचा आहे. नक्कीच प्रॉपर टायमिंगचा अभाव. चेंडू उंचच 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 उडाला, परंतु चेंडूला सीमारेषा गाठता आली नाहीये आणि अशा रीतीने मात्र झेलबाद होतोय. विवेक मात्र बॅक टू द डगआउट. निकेश मस्करनं सुंदर झेल पकडला आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झाला. तो 6वा फलंदाज बाद स्टार ओवे संघाचा. चला आयुष 11 घोट संघ संघनायक आपण यायचंय. आयुष 11 घोट संघनायक आपण यायचंय टॉस साठी. तौसिफनं मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. शॉट मिडॉनच्या दिशेनं 1 धाव निश्चित मिळेल. सौरभ चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव आणि त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर एकूण
28 धावा, चौथं षटक प्रगती पथावर असताना 28 धावा या षटकामध्ये अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणारे 8 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय शकील पटेल. हो, चांगला टॅप केलाय, दिशा पाहिली चेंडूची आणि त्याला चेंडूला मात्र सीमारेषेबाहेर धाडलाय आणि आता मात्र उशीर झाला मी म्हणेन या चौकाराला. उशिरा का होईना परंतु शहाणपण आलं आणि शहाणपणाचा चौकार देखील पाहायला मिळाला. या चौकाराच्या वतीनं एकूण धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 83 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा आतापर्यंत लावलेत. येणारे 7 चेंडू आणि 51 धावांची गरज. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण होईल. एक धाव मिळेल शकील पटेलला आणि त्याचबरोबर शेवटचं षटक उरलंय. 6 चेंडू आणि 50 धावा. चला टॉस साठी यायचं आहे, इथं उपस्थिती दाखवायची आहे. शिवा गोंधळी संघनायक आणि त्याचबरोबर या सामन्यामधून जिंकणारा संघ त्या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण सामना जिंकल्यानंतर लगेच टॉस साठी यायचंय. सर्वेश गडगे शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू 50 धावांची गरज आहे. इथं मात्र दैविक चमत्कार घडावा लागेल स्टार ओवे संघासाठी. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तरी सामना जिंकू शकणार नाहीयेत. एखादा दैविक चमत्कार ही गरज आहे मिळून स्टार ओवे संघासाठी. सर्वेशला मात्र पाचारण केलं होतं. पहिल्या चेंडू 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 34 धावा. येणारे 5 चेंडू आणि 49 धावांची गरज. 5 चेंडू 49. समीकरण बदलत आहे. निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि ती मात्र पूर्ण करायची आहे. ती टेंबोडे संघाला. तौसिफ स्ट्राईक एंडला आणि शकील नॉन स्ट्राईक एंडला. 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये. ओहो, चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू गेला कुठे. लॉंग ऑन क्षेत्राला चिरतोय चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. बऱ्याच उशिरांना चौकार पाहायला मिळतोय तौसिफच्या बॅट मधून. समीकरण ओहो, मोठा फटका. प्रॉपर टायमिंगचा अभाव. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे निकेश म्हस्कर आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अजून एक धक्का मी म्हणेन स्टार ओवे संघाला तौसिफच्या रूपानं. निकेशने चांगलं झेल पकडलाय. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होईल. अजून एक शकील स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज. अफवान व्हाईट यॉर्कर आणि चेंडू मात्र लाईनच्या बाहेर. थोडीशी लाईन भरकटलाय. सर्वेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली सर्वेशची. नवीन उभरता सितारा आहे. नौका गोलंदाज आहे टेंबोडे संघाचा. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलाय. चेंडूला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. फुटबॉल खेळत असताना क्षेत्ररक्षक होता तिथे प्रवीण गडगे. शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे. ओहो, आणि तो चेंडू मात्र निर्धाव खेळून काढतोय अफवान. आणि अशा रीतीनं आणि सामना संपलाय. विजय झालाय तो आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ. चला दोन्ही संघांना विनंती करतो आपण सेकंड करूनच मैदान सोडायचं आहे. तौसिफ टी शर्ट काढलीत आपण. टी शर्ट घाला बाबानो. आपण देखील मोठे आयोजक आहात
आणि तुमच्या आयोजनाच्या मार्फत आम्ही 2 वेळा कार पाहिली मॅन ऑफ द